कविता, संक्रांतीला एक काळी साडी नेसण्यामागचं काय गणित आहे? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं आहे की एकतर संक्रांत म्हणजे थंडी असते. तर तो थंडीचा सीझन आहे आणि थंडीमध्ये छान वॉर्मथ ऍब्सॉर्ब करणारा रंग म्हणजे काळा रंग, त्याच्यात उष्णता ऍब्सॉर्ब होते आणि तो तेव्हा घातला तर तुम्हाला थंडी कमी वाजेल असं असं एक उष्णतेचं मेन कारण आहे हा रंग घालण्याचं कपड्यांमध्ये आणि साड्यांमध्ये, असं मला वाटतंय. आणि आपल्याकडे तर असं म्हटलं जातं की नजर लागत नाही, काळं असेल तर काळा टिक्का पण आपण लावतो आणि असं तो त्यामुळे इव्हिल एनर्जी त्यातनं त्याच्यापासून लांब लांब जाते, असाही एक समज आहे. आणि हा समज फक्त आपल्याकडे असं नाही, हा जगभरात समज आहे की इव्हिल एनर्जी वॉर्ड ऑफ होते बेसिकली काळ्या रंगाने. सो असं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे बरेच वेळा लग्नांमध्ये काळा रंग नाही घालत किंवा नेसायचा नाही. ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे किंवा तुला काय ट्रेंड प्रमाणे माहिती आहे? ओके, सो हे नक्कीच आहे की आपल्यामध्ये मेनली इंडियन रिच्युअल्स मध्ये किंवा असं भारतीय परंपरेत काळा रंग अशुभ मानला जातो शुभ कार्यांमध्ये. म्हणजे लग्न असेल किंवा कुठलंही शुभ कार्य असेल तर शक्यतोवर काळं घालू नका असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर मला त्याचं कारण एवढं माहिती नाहीये. काळा रंग अशुभ का मानला जातो हे माहिती नाहीये. कारण एकीकडे आपण काहीतरी आपल्याला अशुभ होऊ नये म्हणून काजळ लावतो, एकीकडे काळा टिक्का लावतो लहान बाळांना की त्यांना नजर लागू नये. मग काळं का नाही घालायचं? खरं तर हा मला प्रश्नच आहे. आपण हा आपल्या ऑडियन्सना विचारू शकतो की तुम्हाला त्याच्या मागचं काही लॉजिक किंवा काही रिझनिंग माहिती असेल तर आम्हाला सांगा या निमित्ताने. पण आमच्याकडे बरेच वेळेला बारशाला बाळाची आई तिला काळ्या रंगाची साडी असते, हो ना? महाराष्ट्रीयन्स मध्ये मॅक्सिमम बारशाला काळ्या रंगाची, पण त्याचंही कारण मला असं वाटतं तेच आहे की नवीन बाळ येतं तर त्याला दृष्ट लागू नये म्हणून आपण सगळ्यांनी काळं घालूया. तर खरं काळा रंग हा प्रोटेक्टिव्ह कलरच आहे. सो हरकत नाही लग्नांमध्ये नेसायला. आणि ह्या ऍक्च्युली तुला गंमत वाटेल पण ह्याच भावनेने की आम्ही हेच डिस्कशन आमच्या घरी केलं होतं माझ्या लग्नाच्या वेळेस की काळा रंग घालायला काय हरकत आहे, खरं तर नजर लागत नाही आणि प्रोटेक्टिंग कलर आहे तो, असं म्हणून माझ्या आईनी माझ्या लग्नाच्या रिसेप्शनला काळ्या रंगाची बनारसी सुंदर साडी नेसली होती. आणि आम्ही हाच विचार केला होता की काय हरकत आहे, हा प्रोटेक्टिव्ह कलर आहे असं म्हणून. तर हे एक एक्सपिरियन्स शेअरिंग. सो प्रथाच्या स्टोअर मध्ये ठाण्याच्या पुण्याच्या नक्की जा. ब्लॅक साड्यांचं आउटस्टँडिंग कलेक्शन आहे. तुमची पहिली संक्रांत असो, दुसरी असो किंवा 20वी 25वी असो, नवीन साडी घ्यायला काही कारण लागत नाही. सो प्लीज गो अँड शॉप फ्रॉम युअर हार्ट.